राज्यातील महिलांवरील अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढताना दिसून येत आहे। काही महिन्यांपूर्वी बदलापूरमधील एका शाळेत चिमुकलीवर लैंगिक अत्याचाराच्या घटनेनंतर पोलीस प्रशासन खडबडून जागे झाले असतानाही अत्याचाराच्या घटना घडत आहेत। गेल्याच आठवड्यात कल्याणमध्ये एका 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। या प्रकरणी आरोपीला अटकही करण्यात आली असून कठोर शिक्षा व्हावी म्हणून विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे। त्यातच आता कल्याणमध्ये आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आलाय। अघोरी विद्येच्या नावाखाली तिच्या समस्या सोडवण्याच्या नावाने या मुलीसोबत भोंदू बाबाकडून अश्लील चाळे करण्यात आले होते। याबाबत स्वतः मुलीने पोलिसात फिर्याद दिली असून पुढील तपास सुरू आहे। कल्याणजवळील आंबिवली परिसरात हा धक्कादायक प्रकार घडलाय। येथील एका बाबाने अघोरी विद्येच्या नावाखाली मुलीसोबत अश्लील चाळे केले। भोंदूबाबाच्या संतापजनक कृत्याने पीडित मुलीने थेट पोलिसात धाव घेतली। या भोंदूबाबाचे नाव अरविंद जाधव असून खडकपाडा पोलीस ठाण्यात भोंदूबाबा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। मी एका बाबाकडे माझे फॅमिली प्रॉब्लेम घेऊन गेले होते, पण त्या बाबाने माझ्याशी घाणेरडे कृत्य केले। मी माझ्या नातेवाईकाला घेऊन बाबांकडे गेले होते, मात्र बाबाने नातेवाईकाला बाहेर बसायला सांगितले व मला एकटीला खोलीत ते घेऊन गेले, असेही तिने सांगितले। दरम्यान या प्रकरणी आपण पोलिसात फिर्याद दिली असून आरोपी बाबावर गुन्हा दाखल केला आहे। मात्र नव्या कायद्यानुसार आपण आरोपीला अटक करू शकत नाही, असे पोलिसांनी म्हटले आहे। मी एका बाबाकडे गेले होते, त्यांचं नाव आहे अरविंद जाधव, मोन्या गावात राहतात ते। तर त्यांच्याकडे मी माझ्या फॅमिली प्रॉब्लेमसाठी गेले होते। घरामध्ये थोडे प्रॉब्लेम होतं, ते सॉल्व्ह करण्यासाठी मी तिकडे गेले। पण त्या बाबांनी माझ्यासोबत खूप घाणेरड्या प्रकाराने कृत्य केले। म्हणजे की मी माझ्या रिलेटिव्हला घेऊन गेले होते, एका रूममध्ये मला बसवलं। त्याच्यानंतर तिथे मला बोलले पहिले की हो तू खूप प्रॉब्लेममध्ये, मला दिसतंय, तू टेन्शन नको घेऊस, मी तुझ्या सगळ्या अडचणी दूर करेल, असं बोलले। त्याच्यानंतर माझे जे रिलेटिव्ह होते माझ्यासोबत, त्यांना ते बोलले की तुम्ही बाहेर जावा, आणि मला एकटीला तिथे आतमध्ये बसून घेतलं। आणि आतमध्ये बसून घेतल्यानंतर माझ्यासोबत बोलत होते की तू खूप प्रॉब्लेममध्ये, तुझ्या अडचणी मी दूर करेल, अशा प्रकारे ते पूर्ण माझ्या बॉडीला टच करत होते। म्हणजे फर्स्ट मला पूर्ण बॉडीला टच केले, ऑल टचिंग विथ प्रायव्हेट पार्ट, असं पूर्ण बॉडीला टचिंग केलं त्यांनी। आणि त्याच्यानंतर मला धमकीसुद्धा दिली की हे तू जर कोणाला बाहेर सांगितलंस तर तुझ्यासोबत खूप वाईट होईल आणि तुझ्या फॅमिलीसोबत पण खूप वाईट करेल मी। आता मी पोलीस स्टेशनमध्ये आले, काल त्यांच्यावर FIR केली, पण अजूनही त्या आरोपीला अटक केलेली नाहीये। आणि पोलीसवाले बोलतात की नवीन कायद्यानुसार आम्ही अटक नाही करू शकत। माझी मागणी की त्याला अटक करावं, मला न्याय पाहिजे बस। खडकपाडा पोलीस स्टेशनमध्ये आम्ही एक विनयभंगचा गुन्हा दाखल केलेला असून तो गुन्हा आंबिवली परिसरातील आहे। आणि एक व्यक्ती जे 50 वर्षाचा आहे त्याच्याकडे त्याच्या अडचणी सांगायला गेली महिला, आणि तो विनयभंग केला अशी तक्रारवरून आपण तात्काळ गुन्हा दाखल केलेला आहे। तसंच आपण आव्हानही करत आहोत खडकपाडा पोलीस स्टेशनकडून, महिलांबाबतीत काही अडचण असेल तर तात्काळ संपर्क करा। नमस्कार सर, कसला प्रकार, काय अडचण होती आणि काय करायसाठी गेली होती आसपास? जे पीडित मुलगी आहे तिच्या कुटुंबातील व्यक्तीचं अडचण होती आणि ती शेअर करायला गेली होती, सांगत होती, त्यावेळी ते प्रकार झालेला आहे। त्याप्रमाणे सविस्तर तपास चालू आहे, तपास करू आणि कारवाई चालू आहे। काय मुलीसोबत असा प्रकार घडलाय? अद्यापपर्यंत आम्हाला कुठलीही दुसरी काही तक्रार आलेली नाही, एकच आहे, तरी आम्ही त्या अँगलनं तपास करत आहोत सविस्तर। आपण आता गुन्हा दाखल केलेला आहे, त्या अनुषंगाने नक्की कसा प्रकार काय आणि कशासाठी गेलो या संदर्भात आपण तात्काळ तपास करत आहोत।